दिवे संघाकडनं ओपनिंग पॅर्स मध्ये आघाडीची जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं जे पॉवर प्लेचं आहे भाविक बजागे. सकाळच्या सत्रापासून जर बघितलं गेलं तर अगदी संत गतीचा खेळ चालू आहे. फार मोठा हायस्ट टोटलवाला आपण मॅचेस अजूनपर्यंत नाही पाहिल्या, पण या मॅचमध्ये आपण एक्सपेक्ट करूयात की दिवे संघाकडनं एक मोठं हायस्ट टोटल जोडलं जाईल. बोल तयार. षटक क्रमांक पहिलं, चेंडू पहिला. यानंतर वडूनवगर आणि खोनी संघ आपण रेडी राहायचंय. पहिलाच बॉल बॅटच्या कडेला लागलाय. विकेट किपर यष्टीरक्षक स्वतः तिथपर्यंत पोहोचले. फेकी डायरेक्ट झाली होती आणि त्यानंतर आता ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा मिळतील. एक धाव तर बनवली गेली. अंपायरचा इशारा आहे, जाऊया टीव्ही स्क्रीन अंपायरकडे. चेक करतील आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर. फेकी झाली होती, डायरेक्ट हिट झालेला. रनआउटच्या माध्यमातून तिकडे कॉल आहे. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धाव मिळाली, पण रनआउट जर झाला, रनआउट मिळाला तर मग धाव देखील नसेल आणि 0 वरती विकेट देखील गमावला जाईल. हा ऍक्शन रिप्ले पहा. सर्वप्रथमता जर बघितलं गेलं तर थांबवलं तिकडे. त्यानंतर फेकी झाल्यानंतर पहिल्या धावेचा कॉल देखील ओव्हर थ्रोच्या माध्यमातून घेतला होता. पहिलाच बॉल. अक्षय मडवीने खेळून काढला. बॅटच्या कडेला लागला. यष्टीरक्षक पोहोचले. फेकी जेव्हा झाली तेव्हा बॅट आतमध्ये आली आहे का, हा प्रश्न आहे. जेव्हा बेल्स उडल्या होत्या डायरेक्ट हिट तर होता जरूर. टीव्ही स्क्रीन अंपायर आमचे आता चेक करतील. क्लोज एन्काउंटर आहे, भरपूर क्लोज आहे हा डिसिजन. कारण की योग्य पद्धतीने डिरेक्ट हिट केला होता. कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं देखील की ज्या पद्धतीने त्याने फेकी केली एस्टांवरती. त्याच्या अँगल मधून त्याला 3 स्टंप नव्हे तर एका लाईन मध्ये स्टंप दिसत होते आणि तिकडनं परफेक्ट हिट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण दिसलं होतं फिल्डरचं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. तिसरे पंच देखील आमचे जोडले गेले आहेत. जिथपर्यंत बॉल सुटलाय, बॅट थोडी दूर तर आहे, बॅट हवेमध्ये होती, पण जेव्हा यष्टांवरती बॉल लागला तेव्हा क्लोज आलाय. आकाशची बॅट आणि अक्षयची बॅट हवेमध्ये आहे. त्यानंतर एक अँगलने आपण पाहतोय, पूर्तता करतोय. क्लोज डिसिजन आहे, क्लोज डिसिजन आहे. आणि जेव्हा यष्टांवरती बेल सुडली आहे तेव्हा बॅट अगदी 1 इंच पाठी राहिली होती आणि रेड सिग्नल OUT आउट. परतावं लागेल अक्षयला. 0 वरती पहिला धक्का. बॉल वरती विकेट मिळालाय, सफलता मिळाली. अक्षय मडवी माघारी 0 वरती परतले गेले. रनआउटची तिकडे संधी होती आणि ज्या पद्धतीने म्हटलं होतं ना की बघा यष्टीरक्षकाने जेव्हा बॉल फेकला त्याला ते 3 स्टंप दिसत नव्हते, त्याला एका लाईन मध्ये 3 स्टंप दिसत होते. सो क्रॉस अँगल मध्ये होते आणि तिकडनं यष्ट्यांवरती बरोबर योग्य फेकी पाहायला मिळाली अर्थात. आणि विकेट माघारी परतले गेले. आता नवीन बॅटर जतीन पाटील आलेत. मागच्या मॅच मध्ये जतीन मडवी खेळले होते. कोपर संघाकडनं भरपूर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळालेल, पण आता जतीन पाटील आहेत दिवे संघाकडनं. एका चेंडूचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 0, पण विकेट गमावला. एक खातं न उघडताना, बोपू न फोडताना पहिला विकेट गमावला गेला. अक्षय मडवी महत्वाचा खेळाडू या संघाचा माघारी परतला गेलाय आणि आता 1 विकेटच्या नुकसानवरती धावफलकावरती 0 आणि जतीन पाटील क्रमांक 3 वर आलेत. अंपायर थोडा वेळ वाचवायचा प्रयत्न करा, थोडं फास्ट, कारण की आजच्या शेड्यूलमध्ये जर बघितलं गेलं तर थोडे आपण लेट झालोय. 5-5 षटकांच्या कालच्या दिवसामध्ये आपण संपूर्ण मॅचेस कव्हर केल्या होत्या आणि कालचा दिवस जय बजरंग गोरसई ब संघाच्या नावावरती राहिला. त्या आधीच्या दिवसामध्ये कवाड ते अंबाडी असोसिएशन मधली एक मॅच जिथे महापोली, सिकंदर स्पोर्ट्स महापोली आणि रियान स्पोर्ट्स चावे या 2 संघांमध्ये एक मॅच कंप्लीट करायची बाकी राहिले, पण पहिला दिवस स्मिथ स्पोर्ट्स कवाड अँड कंपनी त्यांच्या नावावरती भरपूर चांगला राहिला होता. BGCA चे संघ आपण आज खेळताना पाहतोय, ज्यामध्ये या 2 संघांमध्ये मॅच पाहतोय. एका बाजूने दिवे संघ
इथे पहा हुक करायचा प्रयत्न केला, पुन्हा टॉप एज लागली, क्षेत्ररक्षक पोहोचले, यष्टीरक्षक स्वतः कॅच कंप्लीट केली जाईल आणि धक्का बसताना अजून एक विकेट, आणखी एक फलंदाज 0 वरती, पुन्हा एक धक्का. झिरो वरती 2 विकेट, 2 मोठे सफलता मिळाले टॉप ऑर्डरचे दोन्ही बॅटर. या आधी जर बघितलं गेलं तर अक्षय मडवी आणि आता जतीन पाटील हे दोघे माघारी परतले गेले. वराल देवी स्पोर्ट्स ताडाली संघ कमालीची बॉलिंग करतायत. बॉलिंग युनिट चांगलं चालतं त्यांचं आणि आता फिल्डिंग युनिटने देखील चांगलं काम केलंय. आणि आता प्रसाद पाटील चौथ्या क्रमांकाचा बॅटर, 2 विकेटच्या नुकसानावरती धाव फलकावरती धावा 0 पाहतोय. ट्रॅक तोडावा लागेल, बॉलर्सला आता थोडंसं थांबावं लागेल, डबल सिंगल्स गरजेचे आहेत कारण की मोठा फटका जतीन देखील मारायला गेला आणि आपला विकेट गमावला गेला जतीनने. प्रसाद आता स्ट्रायकर एंड वरती. दोन्ही बॉल जर विचार केला भाविकचे तर भाविकने चांगला लेंथ वरती ठेवले होते. प्रसाद करिता हा पहिला बॉल, भाविकचा तिसरा चेंडू आहे या षटकातील. पॉवर प्लेचं P1चं षटक चालू आहे. 5 षटकांची मॅच मधलं पहिलं षटक पॉवर प्लेचं, ज्यामध्ये आउटफील्ड मध्ये 2 खेळाडू, एक स्क्वेअर लेगला मिड विकेट दुसरा. इथे देखील हुक करायचा प्रयत्न होता पण बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. लेंथ जर बघितली गेली तर चांगली लेंथ ठेवली आहे. 3ही बॉल जर बघितले गेले तर त्याने जास्त रूम नाही दिली, पुढे टाकले नाही जास्त बॉल. गुड लेन स्पॉटवरनं बाउन्स करतो बॉलला आणि पूर्ण उंची मिळते. पुन्हा त्याच लेंथ वरती हवेत, हा देखील मिस टाइम आहे. 1 मोर विकेट, अजून एक धक्का. 0 वरती हा तिसरा विकेट, याआधी एक रनआउट आणि त्यानंतर 2 कॅच. वा भाई वा. तीन रेड बॉल दिसत आहेत भाविकच्या बॉलिंग मध्ये जर बघितलं गेलं तर. बघा, पहिला रेड, दुसरा रेड, त्यानंतर एक डॉट बॉल आणि पुन्हा एक रेड बॉल दिसतोय. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर 3 विकेट मिळालेत, 1 रनआउट आणि 2 भाविकच्या भात्यामध्ये विकेट जातील. आणि त्यामुळे आता थोडासा मॅच मध्ये दबावाची परिस्थिती, थोडासा प्रेशर मध्ये थोडासा संघ दिसतोय दिवे संघ. आणि याआधी उल्लेख केला होता ना की बघा, आता पोझिशन किंवा अशी वेळ आली आहे की आता तुम्हाला मोठ्या फटक्यांपासून स्टार्ट नाही मिळवायचं, आता तुम्हाला डबल सिंगल्स, जेणेकरून जे ट्रॅक चालू आहे, जी लेंथ मिळाली आहे किंवा जी लाईन वरती सध्या बॉलिंग चालू आहे ते तोडावं लागेल. आणि ते काय होईल, डबल सिंगल्सने ते काम होऊ शकतं. पण मोठे फटके मारायला गेले तर जसे विकेट पडत राहतील तशी मॅचची परिस्थिती देखील बदलेल. मागच्या मॅचमध्ये देखील आपण तेच काहीसं चित्र पाहिलं होतं. मोठ्या फटक्यांच्या नादामध्ये संघ ऑल आउट झाला होता. दिवे संघ सावरतील, या संकटाच्या घेऱ्यामधून त्यांना बाहेर निघण्याकरिता आता प्रयत्न करावं लागेल. खरं तर स्ट्रगल भरपूर करतात ते देखील. धाव एकही नाहीये पण विकेट मिळाले 3. चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, टोटल 4. भाविक पुन्हा एकदा तयार होतोय बॉलर. पुढचा बॉल पायात टाकला आणि त्यानंतर हलक्या गतीने मनगटाच्या जोरावरती फ्लिक केलं. एक धाव स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि एका धावेच्या मदतीने आता खातं उघडलं गेलंय. श्रीगणेशा केला आणि धाव फलकावरती धाव आपण अखेर 4 चेंडूंनंतर 3 विकेट गमावल्यानंतर धाव फलकावरती 1 ही धाव फलक पाहतोय आपण. खातं उघडलंय, 1 धाव फलकावरती जाऊन पोहोचली गेली. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 5व्या बॉलवरती ती 1 धाव आली. 4 डॉट बॉल, ज्यामध्ये 3 विकेट पाहायला मिळाले, 1 रनआउट, 2 कॅच बाद आणि 3ही मोठे बॅटर्स ज्यांच्यावरती टॉप ऑर्डरची जिम्मेदारी असते. पुन्हा कड लागली, पुन्हा कडा लागली. जाता जाता भाविक अजून एक विकेट घेऊन जाईल. आणखी एक धक्का, अजून एक फलंदाज माघारी परततोय. या षटकामध्ये 4 धक्के बसलेत, जे भाविकच्या नावावरती 3 आहेत.
सक्सेसफुल षटक कंप्लीट झालाय वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी संघाचा आणि धाव फळकावरती धावा जर बघितला फक्त आणि फक्त एक आणि विकेट गमावले 4. उलट चित्र दिसतंय खरं तर 4 या बाजूने असतं आणि 1 या बाजूला असतं तरी पण एक परिस्थिती चांगली असती पण 4 जे आहेत ते तुम्हाला उजव्या बाजूला दिसतात म्हणजे अर्थात 4 विकेट गमावले गेलेत. गावदेवी स्पोर्ट्स दिवे संघ संकटाच्या भरपूर घेऱ्यामध्ये सापडलाय. चारी बाजूंनी संकटच त्यांच्या हातात आहेत. रस्ता कुठून बाहेर निघायचा तर आता त्यांना शोधून काढावं लागेल. नवीन बॅटर आता मैदानामध्ये अमोल. गणेश परतले गेले, अक्षय मडवी परतले, जतीन पाटील आणि प्रसाद पाटील सगळे परतलेत. 5व्या क्रमांकाचा बॅटर सागर भुईर आणि संकेत ही जोडी आणि अमोल ठाकूर सध्या बॉलिंग करण्याकरिता षटक क्रमांक 2 घेऊन दुसऱ्या षटकामध्ये अमोलला पाहतोय. पण आता अमोलला देखील तेच टप्पे 30 लाईन ठेवावी लागेल कारण की या षटकामध्ये जर गाडी रुळावरती आली दिवे संघाची तर मग थांबताना थोडंसं कठीण होऊ शकतं. पण एक सक्सेसफुल षटक, भरपूर चांगली बॉलिंग राहिली भाविकची, चांगल्या लेंथवरती बॉल ठेवले, विकेटचाच विचार केला. असं नाहीये की बघा सुरुवातीला विकेट आले त्यानंतर तो डॉट बॉलच्या शोधात नाही गेला, तो आणखी जास्त विकेट मिळवायच्या प्रयत्नामध्ये होता आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला ते यश देखील प्राप्त झालं. प्रयत्न चांगले केले आणि प्रयत्नार्थी परमेश्वर. पहिलाच बॉल इथे पाखे यायचा प्रयत्न केला, ऑफ साईडला बॉल आहे गॅपमध्ये आणि बॉल लॉंग ऑफ क्लिअर करताना धावा वेळानंतर आल्या 4. आणि चौकाराच्या मदतीने धाव फळक जाऊन पोहोचलं गेलं 5 आकड्यावरती. एका चेंडूचा जिथे खेळ समाप्त झाला, 5 धावा फळकावरती आहेत. दुसरा बॉल अमोल ठाकूरचा, हा चेंडू कट करायचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल, बॅक टू बॅक दुसरा चौकार. विकेट पडेल बॅटरने देखील होप सोडून दिले होते, पण त्यानंतर मी म्हणेन की ही भरपूर मोठी संधी मिळाली आहे संकेतला. त्याची कॅच ड्रॉप झाली, त्यामुळे यापेक्षा मोठी संधी नसावी आणि आता ती संधी मिळाली, त्याचं सोनं करून दाखवावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर राईज झाला बॉल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा, डॉट बॉलची समाप्ती. लेंथ जर बघितली गेली अमोलची तर बघा वारंवार टप्प्यामध्ये नियंत्रण करतोय, गती कमी ठेवली आहे, प्रत्येक बॉल स्लो हाताळतोय आणि टर्न देखील करतोय. टप्पे शॉर्ट बॉल टाकल्यानंतर बाउन्स देखील आहे त्याचा बॉलिंगमध्ये. 2 चौकार आल्यानंतर थोडासा सावरलाय. आतापर्यंत वैयक्तिक त्याने 10 धावा खर्च केल्यात, 5 चेंडू फेकून झालेत, ज्यामध्ये 2 सिंगल्स आणि 2 चौकार आणि 1 डॉट बॉल आलाय. लास्ट बॉल, शेवटचा अंतिम बॉल, पुन्हा एकदा ऑफस्पिनच्या माध्यमातून हाताळला होता, आतमध्ये बॉल आला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल षटक कंप्लीट झाला. 2 षटकांचा खेळ समाप्त. 6.00च्या बरोबर ॲव्हरेजने धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. विकेट गमावलेत गेले जिथे 4 आणि 4 विकेटच्या नुकसानवरती धावसंख्या फलकावरती 12 आहे.
षटक क्रमांक 2 समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती 4 विकेट गमावताना पहिल्या षटकामध्ये 4 विकेट आले होते आणि 12 धावा फलकावरती आहेत. आता षटक तिसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग करण्याकरिता डेफिनेटली भाविकलाच आणलं गेलंय, कारण की कॅप्टनचे तेच प्लॅनिंग राहतील. ज्या पद्धतीने भाविकचं पहिलं षटक होतं, ज्या पद्धतीने भाविकने पहिलं षटक त्याचं एक्झिक्यूट केलं, पुन्हा तोच एक्स्ट्रा दबाव टाकण्याकरिता भाविकला बॉलिंगवरती आणलाय, कारण की कॉन्फिडंट आहे भाविक. याआधी त्याला 3 विकेट मिळालेत, रनआउटच्या माध्यमातून 1 विकेट गेला होता, 3 विकेट त्याच्या नावावरती मिळालेत. सो भाविकचे प्लॅनिंग हेच असतील की पुन्हा त्याच लेंथवरती तशाच प्रकारची दबावात बॉलिंग करावी, समोरच्या बॅटर्सवरती दबाव द्यावं. सागर आहेत स्ट्रायकर एंडवरती, 6 चेंडूमध्ये सागरने 11 धावा बनवल्यात, पण संकेतला देखील एक जीवनदान मिळालं आहे, हे विसरून चालणार नाही. संकेतला संधी आली आहे, संधीचं सोनं करण्याकरिता आता तो मैदानात तयार देखील आहे. भाविक तयार, पहिला बॉल हवेमध्ये खेळल्यात उंचीवरती. भाविक आज वेगळीच कमाल करतोय, भाविक कमाल करतोय आणि वराळ देवी ताडाली संघ धमाल करतोय. त्याने उडवायचं होतं ऑन साइडला, पण लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनच्या सरळ हातात बॉल विसावेला आणि धक्का क्रमांक 5वा 12 वरती भाविकला मिळाल्या 4 सफलता. आणि आता नवीन बॅटर सूरज भोईर, आशेचा नवीन सूरज उगवेल का दिवे संघाकडनं. 12 वरती 5 अशी परिस्थिती. वराळ देवी ताडाली संघाने प्रथमचा टॉस जिंकला, डिसाईड केलं, फिल्डिंग इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्याकरिता आणि इन्व्हिटेशनचं उत्तर बॉलिंग मध्ये दिलं, आमंत्रित केलं आणि आमंत्रणाच्या विपक्षामध्ये काम केलं त्याने. सन्मान अतिथींचं चांगलं केलं बॅटिंग वरती. विकेट घेतले बॅक टू बॅक. पहिला विकेट जिथे अक्षयचा विकेट पडला रनआउटच्या माध्यमातून, त्यानंतर परिस्थितीच बदलली. त्यानंतर जर बघितलं गेलं तर 5.54च्या ॲव्हरेजने आतापर्यंत धावा बनवल्यात आणि असं चित्र चालत राहिलं तर मग 28, 30, 35 पर्यंत धाव फलकावरती दिसेल धावा. 45-50 या कंडिशन्स मधून बाहेर निघून हे टार्गेट डोक्यामध्ये ठेवावं लागेल. सूरजच स्ट्रायकर एंडवरती, शॉर्ट बॉल हुक केलाय, क्षेत्ररक्षक बॉल अडवतील, मिसफील्ड झाली आणि आता बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा 4, चौकार. आणि 1 फॉर दी ओव्हर हे देखील आपल्याला लगेचच पाहायला मिळालं. चांगला डिसिजन, खरं तर बाउन्स झाला होता तेवढा बॉल आणि अंपायरने तेच साकीत केलं. 1 फॉर दी ओव्हर. एक बाउन्सरचा प्रयोग तुम्ही तुमच्या षटकामध्ये करू शकता आणि आता भाविकने तो केला. चौकार आला मिसफील्डच्या जोरावरती, हा चौकार आला. याआधी एक मिसफील्डच्या जोरावरती कॅच ड्रॉप झाली होती, आता चौकार आला. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर वराल देवी ताडाळी संघ बॉलिंग युनिट चांगलं काम करतात, पण क्षेत्ररक्षकांना कुठेतरी त्यांना साथ द्यावी लागेल. 16 धावा फलकावरती आहेत, कारण की अशा प्रकारच्या चुका करत राहाल तर मग जो कंट्रोल मिळवलाय, जी मुठ्ठी पकडली आहे ना मजबूत, ती हळूहळू सुटताना दिसेल आणि ती पकड सुटली तर मग परिस्थिती बदलेल. 16 वरती 5 असं समीकरण आतापर्यंत षटक क्रमांक 3 चालू आहे. 2 चेंडू फेकून झालेत. तिसरा बॉल पुन्हा एकदा बॅटच्या कडेला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचले आणि यावेळेस योग्य पद्धतीने कॅच कंप्लीट केली आहे. आणखी एक धक्का, विकेट क्रमांक 6. पाच विकेट भाविकचे एक माइलस्टोन असतो की 5 विकेट घेतल्यानंतर तो माइलस्टोन कंप्लीट होतो आणि एका गोलंदाजाने 5 विकेट घेणं ते देखील लिमिटेड ओव्हर्स मध्ये, हा भरपूर मोठी अचीवमेंट आहे आणि भाविकने हे 5 विकेट कंप्लीट केल्यात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहतो की 5 विकेट मिळवल्यानंतर तो गोलंदाज तो बॉल दाखवतो वर करून, जसं अर्धशतक होतं ना कंप्लीट करून. भाविक एकदा बॉल दाखवायचा वर करून, जसं अर्धशतक कंप्लीट झाल्यानंतर ती बॅट वरती करतात ना, ते भाविकने 5 विकेट घेतल्यात.
भरपूर चांगली बॉलिंग भाविकच्या माध्यमातून. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 16 वरती 6. अजूनही भाविकचे 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तयार. स्विंग अँड अ मिस, डॉट बॉल, अनदर डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस दर्शन पाटील बॅटिंग वरती आहेत. धाव फलकावरती 16 वरती 6 अशी परिस्थिती आपण पाहतोय. 4 चेंडू फेकलेत भाविकने या षटकामध्ये. एक चौकार दिला. या आधीच्या षटकामध्ये त्याने एकच धाव दिली होती. हवेत खेळल्यात. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका. यावेळेस गॅप मध्ये इनटू दी गॅप. धावा 6. सिक्सर. फुल टॉस झाला आणि फुलटोल वसूल केलाय. धाव फलकावरती धावा 22. शेवटचा अंतिम बॉल. थोडी लेंथ पाठी ठेवली. शॉट आर्मपुल. वन मोर. बॅक टू बॅक. लगातार बार बार दुसरा षटकार. तीन षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावा 28. दर्शन पाटील याने 2 सिक्सर जोडले आणि आता पुन्हा एकदा सरासरी चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस 6 विकेट गमावलेत. 28 धावा फलकावरती आहेत. आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर धीरज बजागे. बॉल तयार. धीरज बजागे आलेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आता 4थं आहे आणि 4थ्या षटकामध्ये वराळ देवी ताडाळी संघाकडनं धीरज. ऑप्शनचा बाहेर. हेलिकॉप्टर उडवायचा होता. हवेमध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हरचे क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धाव बनवली गेली ती म्हणजे 1 आणि एका धावेने धाव फलक वाढता 29-29 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलाय. दर्शनला पुन्हा स्ट्रायकर रेड वरती आणलाय. संकेतला ठाऊक होतं की दर्शनची बॅट जशी बोलली आहे किंवा ज्या पद्धतीने दर्शनने पिक केले होते दोन्ही लेंथचे बॉल, दोन्ही लेंथ भरपूर चांगल्या पद्धतीने पिक करून बॅटिंग केलेली. सो दर्शन आता कॉन्फिडंट आहे. दर्शनला माहिती आहे मोठे फटके खेळू शकतो. फुल टॉस बाहेर आउट ऑफ ऑप्शन आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव. आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा 30 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला. 55-50-60 या धावा बनवला तर मी म्हणेन की चांगला स्कोर आहे. पुन्हा पूल केला आणि पुन्हा गुल केलाय बॉलला. वन मोर बिग हिट. तिसरा सिक्सर एका रो मध्ये आलाय दर्शनचा, कारण की या आधीच्या षटकामध्ये अंतिम 2 चेंडूवरती 2 जोडले होते आणि हा तिसरा इथे पहिलाच बॉल फेस करताना.
धीरज पुन्हा तयार. दर्शन वाह वाह वाह, आणखी एक पुल आणि हा देखील बॉल पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक सिक्स. एका रो मध्ये दर्शनचा हा चौथा आलाय. आणि आपणास विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचे. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पण दर्शनने काम वेगळंच करायला लावलंय. 5 चेंडू मध्ये 24 धावा, झटपट पटापट सिक्सर जोडताय. 4 सिक्सर त्याने एका रो मध्ये जोडलेत. या आधीच्या षटकामध्ये अंतिम 2 बॉल वरती 2 सिक्सर आणि आता धीरजच्या अगेन्स्ट 2 सिक्सर जोडले. धाव फलकावरती धावा सुधारल्या, 42 धावा. आता दिवे संघ म्हणतात की लडबडणारा दिवे संघ स्वतःचा पायावरती उभा राहिलाय आणि आता वेगाने धावा जमवायला देखील सुरुवात करायला त्याने केली आहे सुरुवात. 5 मध्ये 24 दर्शन. ऑप्शनचा बाहेर ड्राईव्ह केल्या बॉलला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल आहे. इनफिल्डचा आतमध्ये उचलला जाईल. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढता. धावा जाऊन पोहोचला गेला 43-43 आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोर पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटत होतं की 28-30-35, पण आता नाही. आता मी म्हणेन की 55-60 बनतील धावा. थोडा दबावात आला सुरुवातीला. अर्ली विकेट्स पाहायला मिळाले, बॅक टू बॅक विकेट पडत गेले. पण आता 7व्या विकेटसाठी संकेत आणि दर्शन भागीदारी पार्टनरशिप करतात. संकेतची एक कॅच सोडले या आधी देखील, सो संकेतला देखील संधी असेल. हवेत खेळत पुन्हा पुन्हा म्हटलं होतं ना की संकेत संधीचं सोनं करेल. कारण की जेव्हा कॅच सुटली होती तेव्हा संकेतने त्या बाटेला चुम्बन घेतलं होतं की मला एक संधी दिली आहेस, त्या संधीचं मला सोनं करायचं आहे. हा पहा, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आणि बॉलला पाठवलं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6, अनादर बिग हिट. 49 धावा फलकावरती. 4थ्या षटकातील अंतिम एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गावदेवी दिवे पुन्हा मॅच मध्ये. पुन्हा इकडे देखील डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला दर्शन आणि संकेत आता धुमाकूळ घालायला सुरुवात. पाठवलं भरपूर लांब 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 आणि लांबच लांब. सिक्सर आणि 55 धावा. सांघिक अर्धशतक कंप्लीट झालं, ज्यामध्ये 14 धावा संकेत, दर्शनने 25. म्हणतात ना, टरबुजाला बघून खरबुजा रंग बदलतो. दर्शनला बघून संकेतने रंग नाही तेवर पण बदलले, अंदाज पण बदलला आणि आपल्या बॅटिंगच्या जोरावरती त्याने देखील 2 जोडले. या षटकामध्ये 27 धावा आल्या, 4 सिक्सर. पंचावन्न धावा फलकावरती आहे. शेवटचं अंतिम षटक. आता 7व्या विकेट करिता पार्टनरशिप चांगली केली. संकेतची कॅच सोडली होती आणि ऑलवेज बघितलं ना की ज्या ज्या बॅटरच्या कॅचेस सोडलात ना तो बॅटर महागडाच ठरतो. असं म्हणावं लागेल की ज्याने कॅच सोडली होती त्याच्या कानाला आता खडात टोचलाय. शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम सूर्यवंशी. प्रेम सूर्यवंशी आलेत आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता. 5व्या क्रमांकाचं षटक. 55 धावा जोडल्या गेल्यात आतापर्यंत. दर्शन स्ट्रायकर एंड वरती आहेत. दर्शन करिता हा बॉल अराउंड लेग सम सोडून जाणारा. अंपायरचा इशारा येतो वाईडच्या स्वरूपामध्ये. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं 56 धावा. हा पहा रिप्ले.
लेग समजा बाहेरनं निघून गेला हा बॉल. यस त्यांना सोडून गेला. अतिरिक्त धाव मिळाली आणि त्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा 56 आकड्यावरती. अब तक 56 पण अजून वाढतील. हवेत खेळल्यात पुन्हा एकदा. डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगला बॉल आहे आणि तिकडे जर बघितलं गेलं तर एक टप्प्याखेरीज बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा 4 चौकार. शकतील म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर बघा जिथून स्टार्ट केलाय ज्या पद्धतीने दिव्य संघाची सुरुवात होती तो जर वगळला गेला तर आता दिव्य संघाचा शेवट भरपूर चांगला होत चाललाय. ओ हो हो मोठा फटका. स्वीप अँड स्वीट. अजून एक धमाका. आणि धाव फळकावरती धावा 66 66 वरती 6. 5 विकेट पडले त्यानंतर 6वा विकेट आला आणि त्यानंतर 7व्या विकेट साठी जी काही पार्टनरशिप मध्ये या दोघांनी धुमाकूळ घातलाय ना. दर्शन आल्यानंतर एक गोलंदाजांनाच दर्शनच द्यायला लावलंय मोठ्या फटक्यांनी. आणि आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 35 धावांवरती दर्शन खेळतोय. ज्यामध्ये दर्शनचा जर बॅटिंगचा विचार केला तर त्याने सिक्सर आतापर्यंत किती जोडलेत. 5 सिक्सर जोडलेत. एक चौकार जोडलाय. क्या बात है. 7व्या क्रमांक. मनोहर आलेत आता नवीन बॅटर. 66 वरती 7 आणि फ्लाइटेड बॉल. डीप झाला बॉल. त्यानंतर कडा लागली आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक धाव फलकावरती. पण खेळाडू कक्षामध्ये जर बघितलं गेलं तर दर्शनचं स्वागत चांगलं केलं कारण की दर्शनने जे काम केलंय ते विसरू शकत नाही दिव्य संघ. कारण की ज्यामध्ये जिथे चारही बाजूने दिव्य संघाच्या संकट होते त्या संकटामधून त्याने तो पर्याय शोधला. तो रस्ता शोधला आणि मग संघाला पुन्हा एकदा त्या शिखरावरती पोचून ठेवण्याचं काम केलंय. हे काम दर्शनने केलं आणि म्हणूनच संघाने बघा त्याचं स्वागत चांगल्या पद्धतीने केलं जेव्हा तो परतला होता. खुश आहे आता संघ. 67 धावा फळकावरती बनवल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. वाईड 4 सिक्सर विकेट सिंगल आणि आता स्ट्रायकर एंड वरती संकेत ज्याने दर्शनला साथ दिली होती. 2 सिक्सर त्याचा देखील बॅटमधून आलेत आतापर्यंत. पुन्हा एकदा समोर खेळायचा प्रयत्न केला. मिड ऑफला बॉल आहे. मिड ऑनला बॉल आहे. फेकी करेपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल. फेकी झाली स्ट्रायकर एंडला आणि त्यानंतर 2 धावा बनवल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धाव फळकावरती धावा जर बघितला गेला तर 69. दिवे संघ गावदेवी दिवे संघ असं वाटत होतं की धावा फळकावरती त्यांच्या 25-30 होतील पण आता 69 बनवल्या गेल्यात. म्हणतात ना की क्षणामध्ये चित्र कसं बदलतं बघा. फक्त जिद्द असली पाहिजे. मेहनत असली पाहिजे. त्या जिद्दीने लढले तर मग तुम्ही संघर्षाचा शंकनात होऊ शकतं आणि ते जिद्द दाखवली त्याने. पल में जज्बात और तकदीर बदल गई. शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल आहे. धाव फळकावरती धावा जर बघितला तर 69 आकड्यावरती शेवटचा बॉल. लास्ट बॉल बॅटच्या कडेला लागलाय. क्षेत्ररक्षक तिकडे अडवतात आणि एक धाव फळकावरती एका धावेच्या मदतीनं. चला पहिल्या डावाचा खेळ समाप्त. धाव फळकावरती धावा 7-0 70 बनवल्यात. 71 धाव्यांचा वन असेल
या करूया टॉस आणि त्यानंतर जाऊयात लगेचच या दुसऱ्या डावामध्ये जोडले जातील जनमान खोनी संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट दोन हात करताना आपण वडूनवगर संघाला पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या आणि सन्मान्य आदेशजी गीते साहेबांना मी विनंती करेन की आपण या आमच्या समवेत जोडा नाणेफेकीच्या कक्षामध्ये जिथे आपण टॉस करणार आहोत. वडूनवगर संघाचे कॅप्टन आपण आपला अगेन्स्ट टीमचे कॅप्टन खुनी संघाचे जोडले गेलेत. वडूनवगर संघाचे कॅप्टन आपण या वडूनवगर संघाचे कॅप्टन देखील आहेत. खुनी संघाचे कॅप्टन दक्षत शिंगोले देखील जॉईन झालेत आणि आदेशी गीते साहेब देखील इथपर्यंत जोडले गेलेत. त्यांच्या माध्यमातून बॅट स्पॉन्सर आपल्याला एबी स्पोर्ट्सचे ओनर आहेत. करूया टॉस. दोन बाजू जय बजरंग पॉवर शिलार एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आम्ही शिलारकर. कॉलिंग कोण देणार आहे? दक्षत खुनी संघाकडनं कॉल आम्ही शिलारकर असा कॉल आहे आणि जय बजरंग पॉवर शिलार अर्थात नाणेफेकीचा कौल जो आहे तो वडूनवगर संघ. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. जाऊयात वडूनवगर संघाच्या कॅप्टनकडे. आता नुकताच तुम्ही जो इनिंग पाहिली सुरुवातीच्या पहिल्या 3 षटकामध्ये धावाच नव्हत्या आलेल्या 5 विकेट मिळाले होते पण त्यानंतर चित्र बदललं. म्हणजे एका अर्थी जर बघितलं गेलं तर या विकेटवरती ज्या चांगल्या पद्धतीने बॅटिंगवरती धावा बनवण्याचा प्रयत्न केला तर धावा बनतात. सो त्या इंटेन्शनने टॉस जिंकल्यानंतर काय डिसाईड केलं? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. कशा प्रकारे खेळ करायचा प्रयत्न असेल? आजची प्लेइंग 11 कशी असेल? कोणाकडनं जास्त एक्सपेक्टेशन आणि आतापर्यंतचा वडूनवगर संघाचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? नक्कीच आमची प्लेइंग 11 जी आतापर्यंत ज्या प्रत्येक मॅचमध्ये खेळलेली आहे तीच खेळणार आहे. आणि या ग्राउंडविषयी थोडंसं सांगायचं वाटतं मला की मी गेल्या 20 वर्षापासून बघतो हा ग्राउंड जसाच्या तसाचे. पण अलीकडच्या काळामध्ये पॉवर शेलार स्पोर्ट्स किंवा जय बजरंग शेलार या संघांनी जे अथक प्रयत्न करून या ग्राउंडला जी रूपरेषा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. ही भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ही टुर्नामेंट चालू आहे आणि आम्ही शेलारकर या शेलारवाल्यांनी मला जो शब्द दिला होता की दादा आम्ही एक नाही जवळजवळ दिवसभरातले जेवढे सामने आम्हाला 5 किंवा त्याहून अधिक षटकांचे जर खेळवता आले तर आम्ही ते खेळवायचा प्रयत्न करू. आणि मी नक्कीच पूर्ण ॲसोसिएशन कमिटीच्या वतीने मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यांनी मला अजून एक शब्द दिलेला आहे की शेवटचा दिवस हा आमच्याकडे राखीव आहे आणि त्या दिवसामध्ये आम्ही 2 सेमीफायनल आणि फायनल या कदाचित 6-6 ओव्हर आणि 8 षटकांचे खेळवणार आहोत. तर मला असं वाटतं की एवढ्या वर्षाच्या कालावधीनंतर मी प्रथमच असं बघेन की ग्रामीण गटामध्ये सेमीफायनल आणि फायनल आपल्याला 8 आणि 6 ओव्हरचे बघायला किंवा खेळायला मिळतील. तर माझ्या सर्व संघांना नम्रतेची विनंती आहे की ही जी स्पर्धा आहे ही आपल्यासाठी ते खेळवायचा प्रयत्न करतात. तर त्याच्यामुळे आपण थोडंसं वेळेचं भान ठेवून आपण जर वेळेवर आलो तर कदाचित 5 षटकांच्या ऐवजी 6 षटकांचे पण सामने होतील. त्याबद्दल मी शेलारवाल्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. नक्कीच खूप चांगली बाईट वडूनगर टीमच्या कॅप्टनकडनं पाहायला मिळाली. खरं तर ग्रामीण क्रिकेट कुठेतरी थोडासा हरवताना पाहायला मिळतं किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला लिमिटेड ओव्हर्समध्ये 6 षटक 7 षटक 8 षटक हे पाहायला मिळत नाही. पण A1 क्वालिटीचं आयोजन आहे आणि इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या गेल्यात. कारण की एक राखीव दिवस अशासाठी ठेवला की इंटेन्शन तेच असेल की सेमीफायनल्स आणि फायनल्सच्या मॅचेस ॲटलिस्ट 6 ते 8 षटकांच्या खेळवल्या जातील. वडूनगर संघाने प्रथम तर टॉस जिंकला आणि डिसाईड केलंय क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता खोनी संघाकडे. सो दक्षतकडे जाऊयात. दक्षत टॉस पराभूत झाले, प्रथमतः बॅटिंग करायची. काय इंटेन्शन असेल? कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करू कारण की वडूनगर संघसुद्धा चांगला संघ आहे आणि लास्ट टाइम आम्ही आता याच मैदानावरती क्वालिफायच्या राऊंडला हारलो. पण तेच त्या दुःख आहे. पण यावेळेस आम्ही प्रयत्न करू की आम्ही 100% क्वालिफाय व्हायचा प्रयत्न करू. लक्षात जर एका बाजूने बघितलं गेलं खोनी संघाचा बॅटिंग बॉलिंग परफॉर्मन्स चांगला चालतो पण कुठेतरी छोट्या छोट्या चुका होतात जेव्हा बॉल टू बॉल मॅच येते.
जेव्हा लो स्कोरची मॅच असते तिथे बॅटर्सला तो एक प्रेशर बॅटर्सवरती दिसतो की ती मॅचला पुढे कसं घेऊन जायचं. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट पडतात आणि तुझा विकेट पडल्यावरती राजवरती जिम्मेदारी देखील येते. राजचा विकेट पडल्यानंतर एक दोन बॅटर्स आहेत त्यांच्यावरती जिम्मेदारी जास्त असते, पण तसा खेळ होत नाही. कुठेतरी एक्सपेक्ट केला जाईल का या स्पर्धेमध्ये एखादा नवीन चेहरा येईल आणि चांगला खेळ करेल? नक्कीच आम्ही या सामन्यामध्ये आता नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे आणि ते जे मैदानात उतरतील त्यांनी आपला 100% द्यायचा प्रयत्न करा. नक्कीच शुभेच्छा असतील. लक्षात तुला देखील वडूनगर टीमच्या कॅप्टनला देखील टॉस रिपोर्ट आला. टीम वडूनगर वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड बॉल फर्स्ट. ओ टू कॉमेंट्री बॉक्स समीरजी ठाकरे सर. थँक्यू सो मच. Thank you so much, मोनिश पाटील and welcome back. मोनिश पाटील and welcome back. पुन्हा सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 आणि सुरुवात थोडीशी नाजूक राहिल्यानंतर तदनंतर दर्शन आणि संकेतनं केलेला पलटवार आज खरोखर पुन्हा एकदा या ठिकाणी क्रिकेट या खेळामध्ये कधीच हार मानू नका अशी व्याख्या सांगणारच होता तो पलटवार या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून जो राहिला. विशेष म्हणजे दर्शन पाटीलच्या बॅटमधून आलेले ते 5 सिक्सर आणि 1 चौकार. तब्बल 70 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळाले आणि 71 धावांचं लक्ष्य आता या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. सलामी वीर टू ओपनर्स ऑन ग्राउंड. वरालदेवी स्पोर्ट ताडाली संघाकडून सुरुवात चांगली राहिली. धीरजच्या षटकामध्ये जबरदस्त वार केला होता दर्शन आणि त्याच्यानंतर प्रेमच्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा आल्या आणि तिथून फार मोठं लक्ष सेट करण्यात आलं. सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेत कीर्तिराज आणि भाविक. जय बजरंग पावर शेलार चषक 2025 आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू लाऊडली अपील करण्यात आली आणि फलंदाज स्वतः निघालाय. पहिल्याच बॉलवर धक्का लागतोय. पहिला खेळाडू बाद. शून्यावरती विकेटचं पतन. शून्यावरती हा पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद झाल्या. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल. कीर्तिराज राज करावं लागेल खरं तर आता इथून येणाऱ्या फलंदाजांना गोलंदाजांवर नावातच सर्व काही आहे. जयनं पहिल्याच बॉलवर सफलता मिळवली आहे. जय तुरे षटक क्रमांक पहिलं घेऊन पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळालं. आणि मित्रांनो आता क्रिकेटचा आपण खेळ पाहिला तर ग्रामीण क्रिकेट देखील एका मोठ्या लेवलला मोठ्या उंचीवरती जाताना दिसतो आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत गावदेवी दिवे संघ खेळताना. जॉय विहान गावदेवी केवनी दिवे आणि त्यांच्याच माध्यमातून कमिंग सून BGCA ग्रामीण धमाका, भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन ग्रामीण धमाका. 6 ओव्हरच्या मॅचेस असतील आणि लीग स्वरूपाच्या त्या मॅचेस तुम्हाला काही दिवसांनी नक्कीच या दिवे टीमच्या माध्यमातून कालदेरच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळणार आहेत. लिमिटेड संघ असतील. लवकरात लवकर ज्या ज्या संघांना त्या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे त्या संघाने एंट्री करायची आहे. BGCA ग्रामीण धमाका पंच केलाय इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे क्लासिकल फटका चौकार. क्लासिकलला फटका होता. विथ टर्न बॉलला पाठवलं कव्हरच्या डोक्यावरून 4 धावांसाठी जय तुरेच्या विरुद्ध येणारा नेत्रदीपक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. अशाच फटक्यांची गरज आहे. पॉवर प्लेची दोन्ही षटके इथून कॅपिटलाइज करावी लागतील, मॅक्सिमाइज करावी लागतील. हे टार्गेट टचडाऊन करण्यासाठी थोडासा खाली राहणारा बॉल पुन्हा थोडीशी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु इथे
टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहणारा बॉल आणि शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मिळेल. एकच धाव, एका धावेने स्कोर 5 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर फक्त एकच धाव होते आणि 3 विकेट होत्या खरं तर टीम दिवेच्या, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय. म्हणजे तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कमबॅक करू शकता. शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या मनामध्ये ती ताकद, तुमच्या मनामध्ये ती जिद्द असणं गरजेचे आहे. पलटवार कधी केला जाऊ शकतो आणि जरूर रीतून आपण पाहिलं तर ज्यावेळेला एक मोठं फॉर्मॅट असतं, आपण फार तर ग्रामीणचं क्रिकेट 3-4 ओव्हरचं पाहतो, परंतु इथे 5-5 षटकांचा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. आणि जिथे पलटवार करण्याची संधी आहे, पुढे आलाय लॉफ्ट करत असताना बॉल, निलेश भगवत साहेबांच्या स्टँडला सलामी देणारा येतोय सिक्सर. भाविकच्या बॅटमधून क्लासिकल फटका. बरोबर बॉलच्या लेंथ पर्यंत पोहोचला. ओव्हर पिच घेत असताना बॉलला थेट भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येणारा टावरिंग सिक्सर भाविक बजागेच्या बॅटमधून. याच फटक्यांची गरज आहे. जय तुरेच्या विरुद्ध या ठिकाणी आक्रमण केलं, अटॅक केला, हल्ला करत असताना नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा जय. भाविक समोर फोर्स केला लॉंग ऑनला. आता क्षेत्ररक्षक उपस्थित, चूक होणार नाहीये. धक्का क्रमांक 2, दुसरा खेळाडू या ठिकाणी गमावलाय. वराळ देवी स्पोर्ट ताळाली संघानं भाविक बॅक. भाविकनं षटकार मारला, परंतु त्यानंतर भाविकला लगेचच मैदान सोडावं लागलंय. चांगल्या लेंथमध्ये बदल करण्यात आला. पुन्हा थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. जाणून बुजून लेंथ थोडीशी खेचली आणि तिथे समोर फोर्स करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू झेल स्वरूपामध्ये बाद झाला आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11-2. चेसिंग अ टार्गेट ऑफ 70 रन. 70 धावांचं लक्ष्य या ठिकाणी पार करत असताना सूरज भोईर सेकंड ओव्हर पॉवर प्ले मधील दुसरं षटक घेऊन मार्ग सोडतोय. लॉंग ऑन डीप मध्ये एक्सचा कव्हरला एक फिल्डर आणि मिड विकेटचा फिल्डर डीप मध्ये सेट करण्यात आला. यानंतर खोनीच्या विरुद्ध वडू नवगर असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. सूरज भोईर सेकंड ओव्हर मध्ये राईट आर्म राऊंड द विकेट. सूरजचा बॉल अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय त्या ठिकाणी. 2 क्षेत्ररक्षक धावतात बॉल मागे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन दी बोर्ड नाव. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या ते एकूण 11 धावा आणि तदनंतर आता दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर 2 धावा बॅटर हर्षलच्या बॅटमधून बघायला मिळतात. कीर्तिराज शून्यावर आउट झाला. त्याच्यानंतर भाविक फक्त 6 धावांचं योगदान देऊ शकला आपल्या टीमसाठी. हर्षल एका बाजूने आता चांगला खेळतोय. एक चौकारी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सूरज भोईर खोदात टाकलेला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. फुल अँड स्ट्रेट. सूरजकडे वेग चांगला आहे. वेगाबरोबर चांगलं नियंत्रण त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण अनेक वर्षांपासून बघत आलेलो.
सिंगल न स्कोर इथून पॉवर प्ले मध्ये जर का आला तर तेवढा जास्त फरक पडणार नाहीये, तो म्हणजे दिवे संघाला. अमोल ठाकूर या फलंदाजाकडून भरपूर अपेक्षा असतील, कारण नेहमीच एक मोठा डाव या खेळाडूच्या माध्यमातून आपण बघितलंय. आला आणि अमोलनं त्याची प्रचिती दाखवली आहे. भिरकावून दिल्या बॉलला थेट मिड विकेटच्या पलीकडे. सिक्सर. ब्रँडेड सिक्सर. कडक षटकार. सिक्सरच्या सहाय्यानं स्कोर आता पुढे सरकत असताना 20 या आकड्यावर आपण चर्चा करतोय ना, की अमोल ठाकूर एक असा बॅटर आहे की तो इथूनही मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि ती त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेचा तो खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा सिक्सर पुन्हा एकदा आत्मविश्वास जिवंत करत असताना, कॉन्फिडन्स आता जागा करत असताना वराळ देवी स्पोर्ट ताडाली संघाचं. मागच्याच काही दिवसांपूर्वी मित्रांनो धर्मराजा चषक सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतो या परिसरामध्ये आणि वराळ देवी स्पोर्टच्या वतीनं पार पाडली. यावेळेला बॅटची कडा बाहेर बॉल निघणार होता. थर्ड मॅचच्या दिशेने बॉल येतो आणि तिथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर 21 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकारानंतर थोडासा लाईनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर मूव्ह होणारा चेंडू आपण पाहिला त्या ठिकाणी. हो, यावेळेला थोडासा डबल माइंडेड बॅटर ऑकवर्ड पोझिशन मध्ये होता. खरं तर सुरुवातीला मोठा फटका खेळण्याचा मानस त्याचा होता, तदनंतर बदलला शेवटच्या क्षणी विचार आणि हा चेंडू डॉट येतोय. निर्धाव चेंडू दबाव टाकणार आहेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या ज्या वेळेला पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं होतं जे दिवे संघ खेळताना, आणि 3 विकेट पहिल्याच 2 षटकांमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेट गमावले होते आणि त्याच्यानंतर प्रचंड वेग धारण करत असताना धावा जोडल्या. 21 धावा 21 रन्स. पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा चांगला कटर पाहायला मिळाला, स्विंग पाहायला मिळाला. अक्रॉस निघत असताना चेंडू आणि हा बॉल येतोय डॉट बॉल. याचबरोबर पॉवर प्ले समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 ला 2. धावसंख्या धावफलकावरती 21, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50 ची सरासरी राखत असताना 21 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. आताही आपण वडूनवरचे काही खेळाडू तुम्ही पाहतात. यानंतर कोणीच्या विपक्षामध्ये खेळताना दिसतील. निलेश सांबरे साहेबांच्या नावाने जो स्टँड आहे तेथून या स्पर्धेचा ते आनंद घेताना आकर्षक स्टँड्स, त्यानंतर खेळाडू कक्ष, हे संगीत कक्ष, समालोचन कक्ष, देवी आणि मंडप डेकोरेटर्स, विशेष सहकार्य ज्यांचा आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलंय. प्रत्येकी कॅप्टन आज त्याच्या ओपिनियनमध्ये, मनोगतामध्ये तेच सांगतोय की एवढ्या कमी प्रवेश शुल्कामध्ये एवढं भारी आयोजन आणि मोठी स्पर्धा फारसर खेळायला मिळत नाही. मात्र शेलारकरांनी ते आता करून दाखवलेलं आहे. आणि महत्त्वाचं काय तर जास्तीत जास्त षटकांच्या मॅचेस की जेथे तुमचा खेळ सुधारण्याची संधी असते. खऱ्या अर्थानं एक तुमची कसोटी असते, चाचणी असते. ज्यावेळेला मोठं फॉर्मॅट तुम्ही खेळता
3 ओव्हर 4 ओव्हरच्या गेम्स आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो, परंतु 5 ओव्हर 6 ओव्हर गेम ज्या वेळेला येते ना त्यावेळेला तुमची चाचणी ती खऱ्या अर्थानं टेस्ट असते तुमच्या खेळाची, आणि ती या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी मेघनाथ बॉलिंग मार्कवर येतोय आणि नक्कीच BGCA भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीचे जे ठोस निर्णय आजवर प्रत्येकी स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला मिळालेत आणि ते गरजेचं आहे. क्रिकेट सुधारण्याच्या दृष्टिकोनातून पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे जाणार. धावफलकावरती 22 धावा, 22 रन्स. दिनेशजी चौगुले नक्कीच या पुढच्या लढतीत ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. सकाळी राकेश पाटील दादांनी देखील चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. 2चा आकडा, 2 षटकं संपलीत, 22ला 2 आकड्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि स्कोर कार्डवरती. अमोल समोर कमी गतीने टाकलेला बॉल, मेघनाथ जास्त वेग देत नाहीये, टप्प्यावर चांगलं नियंत्रण ठेवतो आणि निर्धाव चेंडू त्याच्या वतीने पाहायला मिळालाय. डॉट बॉल. पुढे टाकला बॉल, फुलर लेंथ होतं आणि अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी मेघनाथच्या विरुद्ध अमोलनं. एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर अमोलला देखील शांत ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाजांच्या वतीनं राहिला आणि तो यशस्वी प्रयत्न तुम्हाला बघायला मिळतोय. यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग इथेही झालं नव्हतं. 1 धाव तर मिळाली आहे, सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. कारण अमोल ठाकूरला माहिती की इथून आता जेवढा जास्त स्ट्रायकिंग एंडला अमोल ठाकूर राहणार तेवढा फायदा संघासाठी होणार आहे आणि त्याच्यामुळे तो प्रयत्न करतोय. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 24 आकड्यावर 24 रन्स. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. मेघनाथकडे देखील चांगलं व्हेरिएशन आहे. वर्सटाईल बॉलर आणि एक चांगला युवा ऑलराऊंडर आहे. बॅटिंगमध्ये मला वाटतं की मेघनाथकडे संधी आली नव्हती, परंतु बॅटिंगही तो चांगला करतो आपण पाहिलंय. तर आज गोलंदाजीची जबाबदारी त्याच्या खांद्यांवर. जॉय विहान, केवनी दिवे टीम. फुल टॉस, मिस टायमिंग आहे. गोलंदाज की कीपर दोघे प्रयत्न करतायत. फायनली गोलंदाज पोहोचलाय आणि काय झेल पकडलाय त्या ठिकाणी मेघनाथनं. एक्सलंट टेकन, एकदा जोरदार टाळा होऊ द्या. झेल तुम्हाला आवडला असेल तर. अशा प्रकारे धावत जाऊन कॅचेस पकडणं कठीण आहे मित्रांनो, परंतु मेघनाथनं ते करून दाखवलंय. अमोल ठाकूर मैदानाच्या बाहेर. मोर लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग. चांगला वेगवान फुलटॉस होता आणि झेल स्वरूपामध्ये त्या ठिकाणी खेळाडू बाद झाला. मेघनाथला सफलता त्या ठिकाणी मिळत असताना 24 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. चेसिंग अ टार्गेट ऑफ 71. 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. ओहो हो, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. लीडिंग एज, 1 मोर विकेट डाऊन. सॉफ्ट डिसमिसल. आणखी एक चांगला झेल विकेट कीपरनं पकडलाय. लागोपाठचे 2 धक्के. वराळ देवी स्पोर्ट ताडाली संघाला.
हॅट्रिक बॉल मेघनाथ ऑन हॅट्रिक नाव. फुल टॉस चुकीचा बॉल त्या ठिकाणी टाकलाय. पंचांचा भीम नो बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव तेथे मिळेल आणि सेकंडचा कॉल. आता रनआउटचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु आता टीव्ही अंपायरची मदत. व्हॉइस ऑफ ठाणे मिस्टर सिद्दीक भाबे सरांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम दिनू भोईर. पंचांनी नो बॉलचा इशारा तर जरूर केला परंतु आता धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू त्या ठिकाणी बाद झालाय. नो साठी आहे का सर रिव्ह्यू? नो बॉल साठी आहे का रिव्ह्यू? ओके. इट्स अ नो बॉल. टीव्ही अंपायरचा निर्णय या ठिकाणी आलेला आहे. नो बॉल आणि फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये बाद जरूर झाले परंतु तो दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय आता 26 आकड्यावर 26 रन्स. माधव नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय. स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार मेघनाथ ओव्हर द विकेट. हो यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होते आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एकेका धावेने आता तुम्ही तुमच्या इंटेन्शन पर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. त्याच्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये. 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स ऑन द बोर्ड नाव. मेघनाथ ओव्हर द विकेट. आता ग्लान्स केलाय. फुल टॉस बॉल. फाईन खेळतोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. कडे 4 धावांकरिता चौकार. लेग ग्लान्स करत असताना हर्षदच्या बॅटमधून हा चौकार तुम्हाला बघायला मिळाला आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ देखील संपन्न होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31ला 5. 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. अजूनही 40 धावांची गरज आहे. फक्त 2 षटकात शिल्लक. 12 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. 71 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टार्गेट भरपूर मोठं आहे परंतु आता त्या टार्गेटला इथून
स्पर्श करण्यासाठी चौकार आणि षटकारांची आवश्यकता असेल. सिंगल डबल न तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही आहात. चौथा दिवस या स्पर्धेचा आपण एन्जॉय करतोय. 4th डे ऑफ दिस टुर्नामेंट. चला स्पीडअप करा टीम दिवे. विनंती असेल, भरपूर साऱ्या मॅचेस यानंतर अजूनही बाकी आहेत. आज श्री बेताल कोपर या टीमनं 2 मॅचेस जिंकल्या. सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. पहिल्या सामन्यामध्ये कालदेर संघाला बीट केलं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये कालिका माता वडघर संघाला बीट केलं. चौथं षटक जय तुरे. चला पहिली वॉर्निंग, फर्स्ट वॉर्निंग आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी या ठिकाणी पंचांनी दिलेली आहे. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. माधव स्ट्रायकिंग एंडला असेल. अर्षद एका बाजूने 12 धावांवर बॅटिंग करतोय. जयचा बॉल मिसटायमिंग आहे, बॉल हवेत आहे. एकही क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ वरून फिल्डर येत आहेत. तोपर्यंत वेळ होती फक्त एकच धाव पूर्ण करण्याची. एका धावेने 2 धावा घेतल्यात आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलाय. तो धावफलकावरती 33 धावा, 33 रन्स. 11 चेंडू 38 धावांची गरज. जय तुरे शफल झाल्या ऑन साइडला. चांगला फटका. लेन बॉलला पीक करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉलला पाठवलंय सीमा पार. 4 धावांक धावांनी आता धावफलक पुढे गेलेल्या धावफलकावरती 37 धावा. चर्चा तीच करतोय ना की याच पद्धतीने फटके तुम्हाला खेळावे लागतील. मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाहीये आणि तो चौकार आता जय तुरेच्या विरुद्ध. परंतु त्यानंतर जयचा पलटवार. परफेक्ट पुलर लेन बॉल होता. पडल्यानंतर टप्पा पडला आणि तिथून थोडासा मूव्ह होताना आपण चेंडूला पाहिलाय. काटा बदलताना येतो हा निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा पुढच्या लेंथवर आता इथून कायम टप्पे ठेवत असताना जय तुरे. एक चुकी त्याच्याकडून झाली ज्या वेळेला जो एक मागे चेंडू टाकला त्याच्यावर चौकार आला. परंतु त्यानंतर चांगलं नियंत्रण गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. लागोपाठ गुडलाईन स्पॉटवर त्याचे चेंडू आपण पाहतोय. $38 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. षटक क्रमांक 4. 8 बॉल आणि 33 धावांची गरज. 8-33 इक्वेशन. आता त्याच्यामध्ये आणखी एक चेंडू कमी होणार. आणखी एक डॉट बॉल. नेक्स्ट मॅच खोनी. जय हनुमान खोनीच्या विरुद्ध वडू नवगर. ओलिडिंग एज. बॅटची वरची कडा. बॉल हवेत आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल. सॉफ्ट डिसमिसल. विकेटचं पतन. जयला मिळाली आहे सफलता. 4 षटकांचा खेळ देखील संपन्न. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतायत 38 धावा. येणारे आता 6 बॉल 33 धावांची गरज सामना जिंकण्याकरिता.
हो यावेळेला लॉफ्ट केला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित स्ट्रेट टू द लॉंग ऑन सूरज इज देअर अँड ही मेक्स नो मिस्टेक विकेट गॉन. या ठिकाणी खेळाडू बाद झाले आणि 38 या आकड्यावरती 7वा धक्का लागलाय. सागर भोईर आता गोलंदाजी करण्यासाठी आले आणि पहिल्याच बॉलवर त्याला सफलता मिळालेली आहे. 5 चेंडू आणि इथून आता 33 धावांची गरज. यावेळेला पुन्हा एकदा लाऊडली अपील. वन मोर विकेट डाऊन. फिंगर गोज अप. सागर देखील आता कमाल करतोय. बेती गंगा में हात धोते हुए असंच म्हणावं लागेल. लागोपाठचा दुसरा धक्का. पाहिलं आणि आता औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचे 4 बॉल शिल्लक. 33 धावांची गरज. संतोष मामा भोईर स्टँड जवळ एक बाईक आहे. त्याचा जो आरसा आहे त्याचा अँगल थोडा बदला कारण तो रिफ्लेक्ट होतोय मैदानाच्या आतमध्ये. क्लीन बॉल. हॅट्रिक कंप्लीट. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक घेणारा हा तिसरा गोलंदाज ठरलाय सागर भोईर. जॉय विहान खेवणी दिवे संघाचा. ग्रेट बॉलिंग. एक विकेट बाकी आहे. या अगोदर मला वाटतं की वेताल कोपर संघानं ऑल आउट केलं होतं कालिका माता वडघर संघाला. लागोपाठ 3 विकेट घेतलेत. शेवटची विकेट आहे. सागर भोईर अजूनही फिल्डिंग सेट करतात म्हणजे आई त्यांना खेळाडू बाद करायचं वाटतं. शेवटचे 3 बॉल 33 ची गरज. विजयाकडे अग्रेसर वराळ देवी स्पोर्ट ताडाली संघाच्या विरोधात काय परफॉर्मन्स केला आज जॉय विहान केवनी दिवे संघानं. सपशेल फेल फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि यानंतर लगेचच टीम ओढून वगैरे आपण तयार राहायचं फिल्डिंगसाठी. सागर भोईर हा बॉल सोडून दिला लेग स्टंपच्या दिशेनं. सूर्यवंशी आले अंतिम फलंदाज आहे. आता तो इथून मला वाटतं की 3 बॉल डिफेन्स करणार कारण त्याला ऑल आउट व्हायचं नाहीये. ओ फॉरवर्ड डिफेन्स. बाउन्स चांगला होता. आता असं वाटतं की केवनी दिवेच्या कॅप्टनला एक शॉर्ट लेग लावावं लागेल. एखाद दुसरी स्लीप लावावी लागेल. एक सिली मिड ऑफ लावावं लागेल तेव्हा ही विकेट मिळेल. आणि कारण गोलंदाजी त्या पद्धतीने सागर करतो. इथे बघा किती चांगला बाउन्स होता. डिफेन्स करण्याचा प्रयत्न थोडासा चला आता स्लीपला तर एक फिल्डर आलाय तो परंतु थर्ड स्लीप मध्ये. त्याच्यानंतर सिली कव्हर पॉइंट कॅचिंग पोझिशन. ओ परफेक्ट डिफेन्स. बढिया. प्रेम परफेक्ट मिडल करतोय. क्या बात आहे. टॅलेंटर्स आहे. शेवटचा खेळाडू आहे. 1 चेंडू शिल्लक. विकेट या ठिकाणी घेणार का सागर. ओ हो अपील अँड फिंगर गोज अप. फायनली सर्व बाद केलाय. सागरला मिळाली आहे 4थी सफलता.
जॉय विहान केवनी दिवे संघानं मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्दिक अभिनंदन. आउट दर्शन पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. संघ अडचणीमध्ये असताना 35 धावांचा एक विस्फोटक विध्वंसक डाव ज्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला, तो ठरलाय या सामन्याचा हिरो. आदरणीय अनिकेत गुंदोलकर यांच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या शुभासे आपण दर्शनला सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. चला टीम वडूनवकर आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. वडूनवकरच्या विपक्षामध्ये जय हनुमान खोनी, वेलकम राजा पाटील, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अनिकेत गुंदोलकर यांच्या शुभासे आपण दर्शनला सामनावीराचा पुरस्कार देत आहोत. चला आता आडलक वरादेवी स्पोर्ट ताडाली. वडूनवकरच्या विरुद्ध आता कोणी असा सामना आणि चला कोणी सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. दोन्ही अंपायर आता सज्ज झालेले आहेत, परेश महाजन सर आणि सोबतच शकील कोटी सर, राजेंद्र पाटील आणि शानू कुरेशी. जबरदस्त पंचाची कामगिरी ज्यांच्या माध्यमातून काल गोकुलदास पाटील सरांनाही तुम्ही पाहिल्या स्पर्धेमध्ये. सध्या टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहतात VVIP डायज वरून सामन्याचा आनंद घेतात आणि एव्ही स्पोर्ट्स आदेश गीते, विनय गीते, स्वतः दोघेही चांगले क्रिकेटर आहेत आदेश आणि विनय. भादाने चिंबीपाडा या संघामधून सातत्याने त्यांना खेळताना आपण पाहिलंय PTSC पडगा टेनिस क्रिकेटमध्ये आणि एव्ही स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरसाठी बॅट देखील स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे. या स्पोर्ट्स या खेळांसाठी जे जे इक्विपमेंट तुम्हाला आवश्यक असतील ते आवर्जून एव्ही स्पोर्ट्समध्ये तुम्हाला मिळतील. एकदा नक्की भेट द्या. आणि आपला पत्ता आहे चिंबीपाडा, पोस्ट पडगा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. एव्ही स्पोर्ट्स आणि त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत सचिन बोईर. दक्षत शिंगोले आणि कुणाल पाटील. चांगलं प्रदर्शन या मैदानावर जय हनुमान कोनीचा राहिलेला आहे, परंतु आता याच स्पर्धेमध्ये पुन्हा BGC अंतर्गत खेळत असताना ते पुन्हा चांगलं प्रदर्शन करणार का? षटक क्रमांक पहिल्या बॉलिंग मार्कवर यश पाटील, राईट आर्म ऑफ द विकेट. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता आणि सरळ पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती येतोय क्लासिकल चौकार
दक्षच्या बॅटमधून. हा बॉल भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव आणि अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 5 आकड्यावर 5 रन्स ऑन द बोर्ड. विकेटच्या बाहेर बॉल पडला आहे की नाही ते चेक केलं जाईल. आता टीव्ही अंपायर आपल्या सोबत जोडले जातील. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॉल विकेटवर आहे की विकेटच्या बाहेर आहे. वाईट बॉल असेल. विकेटवर टप्पा पडून बॉल थोडासा बाहेर निघाला होता आणि थोडस डाऊटफुल असल्यामुळे आपण चेक केलं. हरकत नाही, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर होणंही गरजेचा. 5 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात जय हनुमान खोनी संघासाठी. पुन्हा बॉलला सोडून दिलाय. यश थोडासा दबावामध्ये दिसतोय, ज्या प्रकारे सातत्याने